दिल्ली मधला उत्तम नगर भाग। तारीख होती 4 मार्च 2026। होळीचा सण होता। सकाळपासूनच सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं। मुलं रंग खेळत होती, पाण्याचे फुगे फेकत होती, एकमेकांना रंग लावत होती। पण या आनंदाच्या वातावरणात एक अगदी छोटीशी घटना घडली आणि त्याच्यातूनच पुढे मोठा वाद निर्माण झाला। सकाळच्या वेळी एका घराच्या छतावर एक लहान मुलगी पाण्याचे फुगे फेकून होळी खेळत होती। अचानक तिनं फेकलेला एक फुगा खाली रस्त्यावर चाललेल्या एका महिलेला लागला। त्यामुळे त्या महिलेचे कपडे ओले झाले आणि तिच्यावर रंग उडाला। त्यामुळे त्या महिलेला राग आला। लगेचच ती त्या मुलीच्या घरच्यांसोबत वाद घालायला लागली। सुरुवातीला हा वाद शेजाऱ्यांमधला एक साधा वाद वाटला, मात्र हा इतका टोकाला गेला की यामधून एका तरुणाची हत्या करण्यात आली। त्यामुळं या ठिकाणी नेमकं काय घडलं, हा वाद इतक्या टोकाला कसा गेला आणि या गोष्टीला राजकीय वळण कसं मिळालं, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, भारतामध्ये होळी हा सण आनंद, रंग आणि उत्साहाचा सण मानला जातो। या दिवशी अनेक लोक एकमेकांवर रंग उधळतात, पाण्याचे फुगे फेकतात आणि आनंदाने सण साजरा करतात। तसंच दिल्लीतल्या उत्तम नगर परिसरातही त्या दिवशी सगळेजण होळीचा आनंद घेत होते। परिसरात मुलं खेळत होती, लोक एकमेकांवर रंग टाकत होती आणि याच वेळी एका घराच्या छतावर एका लहान मुलीनं एक फुगा खाली फेकला आणि तो रस्त्यावर चाललेल्या सायरा नावाच्या महिलेला लागला। त्या महिलेला त्या गोष्टीचा राग आला आणि ती त्या मुलीच्या घरच्यांसोबत वाद घालायला गेली। सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद हळूहळू वाढत गेला। दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांवर आरोप करायला सुरुवात केली। एक साधा वाद मोठ्या भांडणात बदलला। इथल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन कुटुंबांमध्ये आधीपासूनच छोट्या मोठ्या कारणांवरून वाद सुरू होते। अशी वादाची पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांच्यातला हा होळीच्या दिवशीचा वाद देखील अधिकच पेटला। यावेळी शेजाऱ्यांनी या वादामध्ये दोन्ही बाजूच्या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला। दिवसभरात हा वाद शांत झाल्यासारखा वाटत होता, पण संध्याकाळी पुन्हा तणाव वाढला। ज्या महिलेवर तो फुगा फेकला होता ती महिला म्हणजे सायरा 15 ते 20 लोकांना घेऊन त्या मुलीच्या घराजवळ आली। त्या लोकांमधल्या अनेकांच्या हातात काठ्या, लोखंडी रॉड आणि दगड होते। त्या सगळ्यांनी मिळून त्या मुलीच्या घराजवळ जाऊन गोंधळ घातला। परिसरातले लोक घाबरले, तणावाचं वातावरण तिथं तयार झालं। त्या छोट्या मुलीच्या घरच्यांनी भीतीपोटी दार खिडक्या लावून स्वतःला घरामध्ये कोंडून घेतलं। सायरा आणि तिच्या सोबत आलेल्या लोकांनीही बाहेरून दरवाजा बंद केला आणि तिथं दगडफेक सुरू केली। एवढ्यातच त्या घरातला तरुण नावाचा एक मुलगा होळी खेळून घरी परत आला। त्याच वेळी या 15-20 जणांनी मिळून त्याला तिथंच पकडलं आणि त्याला काठ्या, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। यामध्ये तो गंभीर जखमी झाला। परिसरातल्या लोकांनी त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेलं, पण डॉक्टरनी त्याला मृत घोषित केलं। त्यामुळं ही घटना फक्त एका भांडणापासून थेट हत्या प्रकरणापर्यंत गेली। या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झालाय। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला। या प्रकरणानंतर प्रशासनानं आरोपींपैकी एका व्यक्तीच्या घरावर कारवाई केली। बेकायदेशीर बांधकाम असल्याचं सांगून त्या घराचा काही भाग बुलडोझरनं पाडण्यात आला आणि या कारवाईमुळे याला थोडंसं राजकीय वळण मिळालं। या घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या। काही नेत्यांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला। त्यामुळे ही घटना फक्त गुन्हेगारी प्रकरण राहिली नाही, तर ती राजकीय चर्चेचा विषय बनली। यानंतर परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला। अनेक पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा दलं त्या परिसरात तैनात करण्यात आल्यात। उत्तम नगरच्या ए ब्लॉकच्या गल्लीत पाऊल ठेवलं की एक वेगळीच शांतता आता जाणवते। ज्या ठिकाणी कधी लहान मुलं इकडे तिकडे पळत होती, एकमेकांसोबत खेळत होती, तिथल्या दुकानांवर गर्दी व्हायची, त्याच दुकानांना आता टाळे दिसतायत। या घटनेला जवळपास 6 दिवस झालेत, तरीही या परिसरातली भयान शांतता आणि लोकांच्या मनातली भीती अजूनही तशीच आहे। या ठिकाणी बाहेरच्या कुठल्याच लोकांना आतमध्ये येण्याची परवानगी नाहीये। तरुणच्या कुटुंबियांनी या घटनेबद्दल न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। सोबतच याची निष्पक्ष तपासणी केली जावी अशी देखील विनंती केली आहे। तरुणचे वडील म्हणतात, 6-7 वर्षाच्या लहान मुलीकडून चुकून पाण्याचा फुगा खाली पडला, याबद्दल आम्ही माफी देखील मागितली, पण तरी देखील त्या महिलेनं स्वतःच्या कुटुंबियांना गोळा केलं। थोड्याच वेळात 15 ते 20 लोक काठ्या घेऊन आमच्यावर हल्ला करायला आले। आम्ही घराच्या आत लपलो, त्यांनी बाहेरून दरवाजा बंद केला। या सगळ्या झटापटीत माझ्या घरातल्या सदस्यांना जखमा झाल्या। माझा 26 वर्षाचा मुलगा जो बाहेर होळी खेळायला गेला होता, त्याला लोखंडी रॉड आणि काठ्यांनी मारलं।
त्याच्या डोक्यावर वार केले, त्याच्या छातीवर मारलं, त्यामुळं त्याचा त्यातच मृत्यू झाला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना अपील करतो की आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई केली जावी. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 14 लोकांना अटक केली आहे. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. या आरोपींवर SC/ST सोबतच प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटी ऍक्टचा देखील गुन्हा दाखल केलाय. आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं ते म्हणजे नेत्यांच्या वक्तव्यामुळं. AIMIMचे अध्यक्ष शोएब जमई यांनी दिल्ली सरकारवर आरोप करत याबाबत प्रतिक्रिया दिली. सरकार भेदभाव करत या प्रकरणावर कारवाई करतंय. एखाद्याचं घर तोडण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? हे सगळं बघण्यासाठी कोर्ट आहे. मात्र फक्त वोट बँकसाठी दिल्लीचं वातावरण खराब केलं जातंय. तरुणची हत्या होणं हे दोन कुटुंबांमधल्या भांडणामुळे झालंय. याला धार्मिक रंग दिला जातोय, असं शोएब जमई यांनी म्हटलंय. एकूणच काय तर मंडळी, एका 6-7 वर्षाच्या लहान मुलीनं होळीच्या दिवशी अंगावर फेकलेल्या फुग्यामुळं, एका किरकोळ कारणामुळं हा वाद इतका टोकाला गेला की एका तरुणाची यामध्ये हत्या करण्यात आली. अनेक वेळेला राग, गैरसमज आणि भावनांचा उद्रेक इतका वाढतो की त्याचे परिणाम अत्यंत भयानक होतात आणि हे तरुण हत्या प्रकरण याचंच एक उदाहरण आहे. सोबतच हा वाद आता फक्त दोन कुटुंबांमधला न राहता किंवा हत्या प्रकरणापुरता मर्यादित न राहता याला राजकीय वळणही मिळालंय आणि याला आता एक धार्मिक वळण मिळताना देखील दिसतंय. कारण तरुणच्या निषेधार्थ हजारो हिंदू आता रस्त्यावर उतरलेत, ठिकठिकाणी आंदोलनं करतायत, कॅन्डल मार्च काढला जातोय. तरुणच्या हत्यारांना फाशी झाली पाहिजे, त्यांचा एन्काउंटर करा, अशी मागणी या आंदोलकांकडून केली जातीये. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे जाऊन नेमकं काय होणार, सरकार आरोपींना काय शिक्षा देतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.